नमस्कार. गेले 3 महिने तालीम, नाटकाचा प्रवास, नाटकाचे प्रयोग, इतकं सगळं सुरू होतं आणि मला ॲक्च्युली माझ्यासाठी ना वेळच मिळत नव्हता. आज 2 दिवस मला मिळाले आणि साधारण एक मागच्या महिन्यात माझ्या अशाच मनात आलं की कुठेतरी जायला पाहिजे. अत्यंत खास ठिकाणी चालली आहे मी पहिल्यांदाच आणि तुमच्याबरोबर हा प्रवास मी शेअर करणार आहे. सो लेट्स गो. आयडिंग ॲक्च्युली दॅट आफ्टर तस्करी आय एम ॲक्च्युली कमिंग टू द एअरपोर्ट आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम. म्हणजे आफ्टर तस्करी गॉट रिलीज्ड एव्हरी. So all the love that you've given to Taskari, it's just amazing. And you know, there are people who are smiling and stuff like that. It's just great, yeah. So मी चालली आहे तिरुपतीला आणि असंच मागच्या महिन्यात माझं असं मनात आलं की यार आपण काहीतरी नवीन भेट घेऊन येतोय आपल्या प्रेक्षकांसाठी, इतक्या महिलांसाठी. तर डेफिनेटली आपण ही ट्रिप करायला पाहिजे अमृता. आणि दॅट इज हाऊ आय एम राईट नाव ॲट दी एअरपोर्ट. आय एम गोइंग टू तिरुपती. फायनली आता माझी फ्लाईट फार डिले झाला. मी आलो इकडे PS4 म्हणून थाली खायला आलो. प्युअर व्हेज. ओ माय गॉड, आय हॅव टू टेल यू, सात्विक आहे हे सगळं. भाजी कुठची आहे ना? यम. 3 प्रकारचे राईस आहेत यार. सो आय जस्ट चेक्ड इन टू द हॉटेल. मी इतकी थकले होते ॲक्च्युली, व्हिडिओ घ्यायचा विसरले. पण अपॅरेंटली इकडे अनलेस अँड अंटिल इट इज युअर डेट आणि तुमचं दर्शनाची डेट आहे तोपर्यंत तुम्ही असंच तिकडे जाऊ शकत नाही तिरुपतीला. आय एम शुअर तुमच्यापैकी अनेक लोक इकडे येऊन गेली असतील, पण जी लोक माझ्यासारखी आली नाही आहेत, पहिल्यांदा येत आहेत, त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही ॲब्सोल्युटली काहीही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे देवा काय 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 दाबलं मी. हा तर तुम्हाला काय पण म्हणतो फोन बिन सगळं जे काही आहे ते सबमिट करावं लागतं. तुमची तारीख असल्याशिवाय तुम्हाला तिकडे जायला मिळत नाही. सो आता माझ्यासाठी पण हे सगळं नवीन आहे. हे मी असं मागच्या वेळेस अमरनाथला केलं होतं. आता बघूया कसं काय ते. हाऊ इट इज गोइंग टू बी. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. 6:30 वाजले आहेत आणि मी तयार झाली आहे. मी तयार होतानाचा खूप व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पण इट इज इम्पॉसिबल. एकटी सगळं करणं, तयार होणं इज जस्ट. गजरा वगैरे लावला, नंतर फोटोज काढीनच असं सगळं झालं. त्यात ते फ्रीझी होतात केस आता वगैरे वगैरे असं सगळं खूप सगळं झालं. पण फायनली आय एम रेडी टू गो. सो विश मी अ गुड दर्शन. आणि बघा ब्युटिफुल मॉर्निंग. एक दिवस मी असंच अमूल्यच्या साड्या बघत होते आणि सगळं ते पॅकिंग वगैरे असं सगळं करत होते आणि का कुणास ठाऊक माझ्या मनात आलं की यार आपण ना तिरुपतीला जायला पाहिजे. इतकी वर्ष कधी योगच नाही आला वगैरे वगैरे. आणि मग मी माझ्या प्रयोगासाठी निघाले. तर निघताना मी तुम्हाला सांगते म्हणजे 3 वेळा मला साईन्स मिळाल्या की ओके ही माझी वेळ आली आता इथे जायची. मी निघाले तेव्हा असं मोठा एक असा बालाजीचा
पोस्टर बघितलं मी. त्याच्यानंतर पुढे गेले तेव्हा त्यांचा फोटो पाहिला. DM मध्ये एका फॅननी मला सांगितलं की ताई मी आत्ताच बालाजीला जाऊन आलो आहे, तिरुपती बालाजीला, तर तुमचा ॲड्रेस द्या ना, मी तुम्हाला प्रसाद पाठवतो. तर मी म्हटलं की ओके, आता हे कॉलिंग आहे डेफिनेटली. मग मला जेव्हा 2 दिवस सुट्ट्या होत्या तेव्हा मग मी म्हटलं की चला जाऊयात आता, आणि हा प्रोग्राम केला. त्यानंतर मी माझ्या एका मित्राला फोन केला, त्याच्याकडनं मग म्हटलं की कसं असतं, काय असतं दर्शनाचं वगैरे वगैरे, तर सांग. त्यांनी ती इन्फॉर्मेशन मला सगळी दिली आणि आज मी आता पोचते तिकडे. बघूया कसं आता मी एंट्रन्सच्या इथे पोहोचलोय, बट ऑफकोर्स फोन्स अँड एनिथिंग आर जस्ट नॉट अलाउड. कापडी पॅकिंग चालली त्यामुळे सी दर्शन नंतर भेटूया. गोविंदा कोण आता इकडे नाही का गोविंदा इतकं आउटस्टँडिंग आमचं दर्शन झालंय, काय सांगू मी तुम्हाला. माहितीये, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. म्हणजे एकतर ना परिसरातून पायच निघत नाही. तुम्हाला सगळ्यांना ज्यांना दर्शन घ्यायचं मी घ्या. ॲब्सोल्युटली स्टनिंग दर्शन, ॲब्सोल्युटली अमेझिंग. चला आता बॅक टू मुंबई. चला. விதிமுறைகளை மீறினால் சட்டப்படி நடவடிக்கை எடுக்கும். आता कुठे मला जरा टाइम मिळालाय तुमच्याशी परत बोलायला. काय दर्शन झालं माहितीये, आणि इतकी सुंदर गोष्ट ऍक्च्युली आतमध्ये परिसरात, देवळात, म्हणजे ना फोन अलाउड आहे, फुलं अलाउड नाही. म्हणजे मी गजरा लावला होता तोही मला काढायला लावला. आणि इतकं क्लीन आहे आतमध्ये, आणि इतकी शांतता आहे. आणि तुम्ही जसं देवाच्या जवळ जाता, गाभाऱ्याच्या जवळ जाता, तसा लाईट, जे आर्टिफिशियल लाईट्स आहेत ते कमी होतात आणि फक्त दिव्यांच्या प्रकाशात तुम्हाला मूर्ती दिसते. आणि काय सांगू तुम्ही, म्हणजे काही अनुभव तुम्ही घ्यायला हवेत ना, तसं आहे. आणि ते जे सेवक सुद्धा ठेवले आहेत जे लाईन पुढे सरकवतात, ते पण इतक्या अलगदपणे तुम्हाला असं खेचतात, पुढे करतात, खेचतात, पुढे करतात, गोविंदा म्हणतात. आणि इतकं, कारण तुम्ही भारावून जाता, देवाला बघून इतकं भारावून गेल्यासारखं होतं. तर इतक्या अलगदपणे ते तुम्हाला पुढे पुढे सरकवतात. फॅन्टॅस्टिक दर्शन झालं. जस्ट